चला अण्णा नाही उतरा. नाही उतरणार. अण्णा नाही उतरा. नाही उतरणार. उतरा म्हटलं ना. उतरा. चला मानसून चला 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 चला. कर्माची फळं भोग. चला अण्णा नाही. ए सोड बाका. चला. अरे अण्णा अण्णा नाही कसं चला, चला. रणदिवे 1 मिनिट. उचलतील ते. कोणाक सांगतस कळता ना. हरीश शिवराम नाईक. तुमचा धाक तुमच्या घरात असेल, तुमच्या माणसांजवळ असेल, तुमच्या गावात असेल. इथं फक्त वर्दीचा धाक चालतो. उचला. नाही उचलणार. अण्णा नाही उचला. अण्णा नाईक दिवस भरले असत रे तुझे. यो अण्णा नाईक स्वतः समोर दुसऱ्यांका वाकवीत होतो. आज काय झाला रे अण्णा? काय झाला? हे बघ सगळे दिवस सारखे नसतात. हयच करूचा आणि हयच फेडूचा लागता. ए बच्चे साहेब बघा बघा कसं करता. साहेबांनो बघा. 1 मिनिट. अण्णा नाईक हा तुमचा वाडा नाही, हे पोलीस स्टेशन आहे. साहेब आत्ता ह्याका सोडू नको. फासावर चढवा ह्याका. माझ्या झिला खपवल्यान आता माझ्या सुनेवर गोळी झाडल्यान त्याचा जीव गेलो तर आम्ही म्हाताऱ्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचा? आमका कोणाचा आधार नाही. साहेबांनो त्याका अशी शिक्षा करा ना की जन्माची अद्दल घडूक होईल. परत सुट्टा कामा नाही. 1 मिनिट वत्सला बाई, आम्हाला आमचं काम करू द्या. आणि हो तुम्ही निघा आता. साळुंके मॅडम यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जा. वय वय येते या साहेब येते. आता तुझा कसा वाटोळा होईल ना बघत राव. वाटोळा होईल तुझा. अण्णा नाईक इथं राहायची सवय झाली असेल ना तुम्हाला? मी हैसर मुक्काम करू केलंय नाही. अण्णा तुम्ही कशाला ठरवताय ते? आम्हाला ठरवू द्या ना. आणि तुमच्यासारख्या मोठ्या आसामीचा पाहुणचार करायची संधी आम्हाला कधी मिळणार? बरं तुमचे ते वकील मित्र आले नाहीत? नेने येतील येतील. नाही पण वाट बघू त्यांची. पण तुम्ही आता असे सापडला आहात ना की इथून तुम्हाला कुणीही सोडवू शकत नाही. तू मग आत टाकणार आहेस? हिम्मत असा तुझ्यात? ही वर्दी घालायला हिम्मत लागते अण्णा. आणि ती हिम्मत माझ्याकडे आहे ना म्हणून तुम्ही माझ्यासमोर उभे आहात. हो पण तुम्ही अण्णा नाही. तुम्ही कधी जेलमध्ये गेला नसाल ना. पण तुमची व्यवस्था मी चांगलीच केली आहे. रणदिवे त्याला बाहेर काढा. ये थांब ना. यांना ओळखलंस का? नाही साहेब नाही ओळखलं साहेब. अरे यांना नाही ओळखत? नाही ओळखलं. हे अण्णा नाही का? अण्णा नाही. आणि त्यांना आत टाकायचं ना म्हणून तुला बाहेर काढ. नमस्कार कर. नमस्कार अण्णा. अण्णा आत चला. नाही जाणार. इथे फक्त कायद्याचं राज्य चालतं. इकडे साहेब मला का मारताय साहेब? इकडे. अण्णा आज जा. नाही जाणार. कायद्यापेक्षा इथे कोणी मोठा नाही. साहेब चला चला. ए सोड माका सोड. अण्णा नाही कसं आहे मी ने किव देत 2 तासात सुटतय मी. ए सोड माका सोड. रणदिवे त्या अण्णा नाईकांच्या अंगावरील सगळा ऐवज जमा करा आणि काय काय तो रजिस्टर मध्ये नोंद करून घ्या. येस सर. दाणे घे. सावताना दाताखाली दे रे. मी काय म्हणते नेन्यांनो, जरा लवकर चला ना.
बरोच वेळ झालो अण्णांका पोलीस स्टेशनात बसून. तुमचीच वाट बघत असतील. आता तुमच्याशिवाय अजून कोण त्यांना सोडवताला ना? हो, ह्या असा हातात धरून गाडीत टाकल्याने अण्णांका अण्णा नाही कळत ह्याचा विचार सुद्धा केला नाही त्या पोलिसांनी. लय धीट दिसता. हा, दुसरं कोण असतो ना त्याच्या जागी तर 10 वेळा विचार केला नसतो अण्णा नाही का हात लाव. होय, ती वच्ची पण होती थैसर, तीच पोलिसांना घेऊन ली अड्ड्यावर. हा, आता तिच्या सुनेवर अण्णाने गोळी चालवली. मग काय करणार ती? अरे किती वेळा सांगितलं अण्णाला जरा शांत राहा, कायम आपल्या डोक्यात संताप. हा हा, पण अण्णा इतका वेळ कधी पोलीस स्टेशनात थांबले नाही हो. तुम्ही जाशात तर लवकर सोडवशाल ना त्यांका? हा, पाणी दे जरा. हा हा. क्या घेऊ? बूट घे बूट. बूट? ये बा बूट. छत्री आण. छत्री काय आतमध्ये? ही घेऊ, छत्री घेऊ. कोट जरा आण. हा, कोट तुमचं. अजून काय घेऊचा आता आताच सांगा. फाईल वगैरे घेऊ काय? फाईल घ्यायची. तुला काय कळतं फाईलीतलं? थांब जरा. आला? हा, घ्या घ्या. घेवा छत्री घेवा. चला 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 चला. तू काय करतोस तिथे येऊन? तुझं काय काम आहे? तुझा आपापल्या कामाला, मी बघतो काय करायचं. काय रे हिले? काय रे? नाही, काय गेले असतील रे? आता एवढा सगळा झाला पण यांका कसली काळजी नाही की भीती नाही. आता पोलीस हुडकत असले तर असणारच ना. बघितलास ना ती बच्ची डोका फिरल्यासारखा करी होती. दरवेळी या घराच्या वाईटावर उठलेली असता आणि आता स्वतःच्या मुळावर घाव बसता म्हटल्यावर हातात कोलीत घेऊन उभी आ. ती का गप रवणारा? सरिता गप रव जरा. मीच गप रवतोय. तुम्ही पण ना तोंड बंद करून राहा. त्यांना काहीतरी करणार, मग वच्ची वचपो काढणार. मी येऊच्या आधीपासून ह्याच चाललेला असा. तुमका सगळ्यांका त्रास होता पण कोणी एक काय बोलत नाही, कोणाक फरक पडत नाही. मी येऊन थोडा काय बदलणार असा? तुम्ही नका काळजी करू, होईच सगळं नीट. दत्ता, ए दत्ता, दत्ता. काय रे सोंट्या? अण्णाचा काही कळला काय? ते पोलीस शोधतात त्यांका. दत्ता, अण्णांका पोलीस पकडून घेऊन गेले अड्ड्यावर. सोंट्या काय सांगतोस या? होय, अरे मी थैसरच होते ना. तो पोलीस काय ऐकणारातलो नव्हतो, तरी मी मध्ये पडत होते. पण तो माका कसलो जुमानता माहिती आहे? हाता पकडल्यान गाडीत बसवल्यान अख्खा गाव बघत होता माहिती आहे. एरवी कोणाची हिंमत नाही नजरभर करून अण्णांकडे बघूची, पण आज सगळ्यांची नजरा अण्णांवर रोखलेले होते. काय काय बोलित होते अण्णा गाडीतून गेल्यावर. मग मी थैसना लगेच नेने वकिलांकडे गेलोय. ते गेलेत पोलीस स्टेशनात. ह्या सगळा सांगू मग मी हैसर गेलोय. लय लय वाईट वाटला माका. हा छोट्या जातो, आम्ही काय तर बघतो. हा,
मी पोलीस स्टेशनात जाते. काय जाऊ नको. आतापर्यंत पोलीस दारापर्यंत येई होते, आता गावात हुडकून नेल्यानी. ज्या गावात अण्णा नाईकाचो धाक होतो त्याच गावात तिनका आता पोलिसांनी पकडून नेताना बघितलं नाही. सगळीकडे चर्चा असतली, लोकांका बोलूक विषय मिळालो. हे निगुणे करायचे आणि नेने भाऊजींनी का सोडवायचा रोजचाच झालेला हा. आणि शिक्षा मात्र आपल्या या घरातल्या प्रत्येकाक. काय जाऊ नको. काय आता तुझ्याच हातात. तूच काय तर बघून घे रे बाबा. तूच काय तर बघून. नमस्कार साहेब. नमस्कार, बसा. पाणी घ्या. थँक्यू. चहा नको. हो घ्या. काय तुम्ही अण्णा नाईकांचे मित्र असलात तरी कायद्याचे रक्षक आहात. घ्या. नाही, मला शुगर आहे त्यामुळे बिन साखरेचा चहा घेतो मी. मिळेल, बिनसाखरेचा चहा पण मिळेल. नाही, खरंच नको. बर. अण्णा आत आहेत. नेने, याला उशीर केलात. नेने, मला वाटलं लगोलग याल. नाही म्हणजे अशिलाला इथे एवढा वेळ ठेवणार नाहीत तुम्ही. काय झालंय कळलंय ना तुम्हाला? हो. अण्णा नाईकांनी शोभा नाईकांवर म्हणजे वत्सला नाईकांच्या सुनेवर गोळी झाडली. ऐकलंय मी. ऐकलं नाही, घडलंय. मला वाटतंय काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. पुरावा आहे. पुरावा? हो, वत्सला नाईक आणि त्यांच्या समोर सगळा हा प्रकार घडलाय. अण्णा नाईक आणि वत्सला नाईक त्यांचे संबंध, त्यांच्यातले वाद मी फार पूर्वीपासून बघत आलोय. वत्सला नाईक वाड्यातून वाद करून बाहेर पडल्या तेव्हापासून हे असंच चालू आहे. रागाच्या भरात वत्सला नाईक काहीतरी बरळले असतील. म्हणजे अण्णा नाईकांनी गोळी झाडली नाही असं म्हणायचं तुम्हाला? तसं नाही, पण गोळी झाडण्यामागं काहीतरी कारण असेल. हो, पण गोळी झाडली हे सत्य नाकारता येत नाही ना. आणि एकदा का शोभा शुद्धीवर आली, तिची साक्ष घेतली की मग. मला माझ्या आशिलानं भेटायचं. बर, चला. काय सांगितलं होतं तू? 2 तासात बाहेर पडेल. पण मी तुमच्या जामिनासाठी जाऊ. उशीर गेलात नेने साहेब. आज शुक्रवार आहे. शनिवार रविवार कोर्ट बंद. आम्हाला सुद्धा अण्णांचा पाहुणचार करू द्या. मजबूत आहेत ते अण्णा, आणि त्याहीपेक्षा कायदा मजबूत आहे अण्णा नाईक. नेन्या, 2 तासात सुटलं नाही ना, गाठ माझ्याशी असा. अण्णा, थांब, मी बघतो काय करायचं.
ही चटई घेवा. रात्री मड्यासारखे झोपा नको. हा, शोभावर लक्ष ठेवा. घोरा नको. मी काय घोरतय? हो, घोरणारा प्रत्येक जण ह्याच म्हणता. सांगताय तेवढा करा. हं? ही पिशवी घेवा. हा, रात्री त्याका जाग आली तर त्याका काहीतरी खाऊक देवा. पोटात काय थारूक नको. आणि हा, ह्यो अंगारो घेवा. काय करशाल? काय करू? झोपताना उशाखाली ठेवा. कुणाच्या? डॉक्टर झोपतात का बघा. आणि झोपले की त्याच्या उशाखाली ठेवशाल. हा, होय. भय काय भय? ओ टाळक्या फिरला की काय तुमचा? एवढा कसा कळणार नाही हो तुमका? शोभाच्या उशाखाली ठेवा. एकदा शुद्धीवर येऊन दे माझा पोर. मग हे बघा कसा होता त्या अण्णा नायकाचा. आता निघू मी? वय निघा, पण जाग घेवा. हा, घोरा नको. होय, मध्ये मध्ये जाग घेतोय. अण्णा नाईक, तुका सुखाची झोप लागूक देऊच नाही रे मी आता. अण्णा, दिवस भरले रे तुझे. या काय दूर कसलो बघा बाहेर काढा. सोडा बघा. बघा सोडा. दूर कसलो बाहेर काढा बघा. अरे बघा बाहेर काढा. बाहेर काढा. बघा जीव घेत करता. कोण श्वास घेता? कोण श्वास घेता? जीव जाता. जीव जाता.